हॅलो मित्रांनो, आज हा वर्ल्ड हेपॅटायटिस डे आहे, जागतिक हेपॅटायटिस दिवस. या दिवशीची जी थीम आहे ते म्हणजे लेट्स ब्रेक इट डाऊन. म्हणजे काय? थोडक्यात चला आपण एकत्र येऊया आणि या हेपॅटायटिसला हरवूया. कसं करू शकतो? सिंपल आहे. तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन हेपॅटायटिसची टेस्ट करा, कारण भरपूरशा लोकांना ते माहीतच नाही आहे. माहीत नसल्यामुळे वेळीच निदान होत नाही आणि निदान न झाल्यामुळे याचा जो प्रादुर्भाव आहे तो फार वाढतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर भारतामध्ये जवळपास करोडोने च्या संख्येने लोकांना हेपॅटायटिस बी आणि सी आहे आणि दुर्दैवाने त्यांना ते माहीतच नाही आहे. तर जोपर्यंत आपण निदान करत नाही तोपर्यंत ट्रीट करू शकत नाही. हेपॅटायटिस बीला आपण कंट्रोल करू शकतो, क्युअर करू शकत नाही, पण जर वेळीच निदान केलं तर आपण हेपॅटायटिस बी सोबत सुद्धा चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो आणि त्याचे जे संभाव्य धोके आहेत जसं कॅन्सर, सिरोसिस याला सुद्धा आपण अवॉइड करू शकतो. आणि हेपॅटायटिस सी तर इझिली ट्रीटेबल आहेत. ओरल औषधं अवेलेबल आहेत जे 3 ते 6 महिन्यामध्ये हेपॅटायटिस सीला कम्प्लिटली क्युअर करू शकतात. तर प्लीज 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 उठा, जागे व्हा, एकत्र या, आपल्या लोकांना भेटा, केंद्रात जाऊन स्वतः तपासणी करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही घेऊन जा. कारण हेपॅटायटिस सीची जी तपासणी आहे ती करणं फार महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत तपासणी करणार नाही तोपर्यंत कळणार नाही आणि जर जर वेळीच निदान झालं नाही तर ट्रीटमेंट पण होणार नाही. तर एकच संधी आहे, प्लीज कृपा करून तपासणी करून घ्या आज या जागतिक हेपॅटायटिस दिनानिमित्त. थँक्यू.